विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। बंडखोरी शमवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांची कसरत। निवडणुकीच्या लढतींचं चित्र आज स्पष्ट होणार। नाशिकमधील भाजपचे बंडखोर गणेश गीते निवडणुकीतून माघार घेणार असल्याची माहिती। मात्र गोकुळ गीते अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची माहिती। अब्दुल सत्तारांचं बंड अखेर शमलं। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या मध्यस्थीनंतर सत्तारांचं बंड थंड। मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील सत्तारांना फोन केल्याची माहिती। सत्तार आज मुलाचा उमेदवारी अर्ज मागे घेणार। सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी छगन भुजबळ यांच्या नावाला पसंती मिळाल्याची माहिती। पक्षातील अनेक नेत्यांचं भुजबळांच्या नावाला पाठिंबा असल्याचीही माहिती। जय पवार विक्रम काकडेंचे कर्जदार। निवडणूक प्रतिज्ञापत्रातून माहिती समोर। विक्रम काकडेंकडून जय पवारांनी घेतलं 10 कोटींचं कर्ज। काकडेंनी सुमारे 40 कोटी 95 लाख रुपयांचं कर्ज वाटल्याचं समोर। मान्सून आज केरळमध्ये दाखल होणार। हवामान खात्याची माहिती। तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये आज पावसाचा अंदाज। मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा। शासकीय कांदा खरेदीतील अटी शिथिल। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। उच्च प्रतीच्या कांद्यामध्ये 30% डाग आणि रंग बदल झालेला कांदा स्वीकारला जाणार। आशियातील तणावाचा भारताला फटका। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा 2.5 रुपयांची वाढ होण्याची शक्यता। सरकारी तेल कंपन्यांचा वाढता तोटा भरून काढण्यासाठी इंधन महागण्याची शक्यता। एकतर मोदी सरकार पडणार किंवा देशात आणीबाणी लागू होणार। राहुल गांधी यांचा मोठा दावा। तर निवडणूक आयोग कमजोर झाल्याचीही केली टीका। शालेय बसच्या शुल्कात 15% वाढ। स्कूल बस ओनर्स असोसिएशनची घोषणा। डिझेल दरवाढ, कर्मचाऱ्यांचं वेतन, वाहन देखभाल, विमा, टोल आणि इतर खर्च वाढल्यानं निर्णय। पुढारी न्यूजच्या बातमीची परिवहन महामंडळाकडून दखल। एसटी स्टँडवरील मोफत शौचालयांसाठी परिपत्रक जारी। शौचालय मोफत करण्याची घोषणा होऊनही आकारले जात होते पैसे। अमेरिकेचा भारतासह 54 देशांमधून होणाऱ्या आयातीवर 12.5% टॅरिफ लावण्याचा प्रस्ताव मान्य झाल्यास व्यापार संबंधात नवा अडथळा निर्माण होणार। सक्तीच्या मजुरीवरून अमेरिकेचा निर्णय। दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये रेस्टॉरंटमध्ये अग्नितांडव। आगीत होरपळून तब्बल 21 जणांचा दुर्दैवी मृत्यू। रेस्टॉरंट मालक लवकेश बजाज याला दिल्ली पोलिसांनी केली अटक। $200 कोटींच्या खंडणी प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, सुकेश चंद्रशेखर आणि इतरांवर पटियाला हाऊस न्यायालयामध्ये आरोप निश्चित। खटला चालवण्याचे आदेश। पुढील सुनावणी 16 जुलैला। अभिनेता रणवीर सिंगवरील बंदी हटवली। विविध चित्रपट संघटनांच्या विनंती आणि हस्तक्षेपानंतर FWICच्या संस्थेचा निर्णय।